नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे पूर्णपणे प्रश्न MPSC पॅटर्ननुसार घेतलेले आहेत आणि हा आपला व्हिडिओ क्रमांक 4 आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण MPSC पॅटर्नने विचारण्यात आलेले काही महत्त्वाचे प्रश्न सोबतच TCS पॅटर्नमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते ते सुद्धा आपण ॲड केलेले आहेत. आणि हे जे प्रश्न आहेत हे पूर्ण आपल्याला जर डाउनलोड करायचे असतील तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. 1947 मध्ये जवाहरलाल नेहरू म्हणाले, पहिले काम प्रथम केले पाहिजे आणि पहिले काम म्हणजे डॅश होय. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, महत्त्वाचा असणारा हा प्रश्न आहे. 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की पहिलं काम हे प्रथम केलं पाहिजे आणि पहिलं काम म्हणजे नेमकं काय आहे तर लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4, तर भारतामध्ये सुस्थिरता आणि भारताची सुरक्षितता हे जे आहे हे पहिलं काम आहे आणि हे पहिलं काम म्हणजेच ते प्रथम केलं पाहिजे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतामध्ये बंदराची विभागणी प्रमुख बंदरे आणि दुय्यम बंदरे अशी केली जाते. खालीलपैकी कोणते दुय्यम बंदर आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. भारतामध्ये कशी विभागणी केली जाते बंदरांची? एक असतं प्रमुख आणि दुसरं जे असतं ते असतं पहा दुय्यम. तर या दिलेल्यांपैकी असं एक बंदर आहे जे दुय्यम विभागणीमध्ये केलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर दहेज नावाचं जे बंदर आहे हे दुय्यम बंदरामध्ये त्याची मोड होते किंवा त्याची निवड केली जाते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, सन 1991 मध्ये काँग्रेस सरकारने आर्थिक सुधारणांची सुरुवात केली तेव्हा कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार होते? मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि MPSCच्या प्री एक्झाममध्ये हा 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1991 मध्ये काँग्रेस सरकारने आर्थिक सुधारणांची सुरुवात केली होती, तेव्हा कोणाच्या नेतृत्वाखाली सरकार सुरू होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली 1951 ला काँग्रेस सरकार हे सुरू होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानातून कोणती वैशिष्ट्ये किंवा तत्वे घेण्यात आलेली आहेत? यामध्ये आपल्याला 4 तत्व दिलेली आहेत, तर त्यापैकी अशी कोणती तत्व आहेत जे ऑस्ट्रेलियन संविधानामधून घेण्यात आलेली आहेत? तत्व पाहून घ्या. समवर्ती सूची, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, व्यापार, वाणिज्य आणि परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य आणि संसदीय विशेषाधिकार. ह्या 4 तत्वापैकी कोणतं तत्व आहेत जे ऑस्ट्रेलियन संविधानामधून भारताच्या संविधानामध्ये घेण्यात आलेले आहेत? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ए आणि सी फक्त. तर ए म्हणजे काय आहे तर समवर्ती सूची आणि सी म्हणजे आहे की व्यापार, वाणिज्य आणि परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य. हे जे 2 घटक आहेत किंवा 2 जे वैशिष्ट्य आहेत हे घेण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शासकाने चालुक्य राजवंशाची स्थापना केली होती? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये 2023 या वर्षी विचारण्यात आलेला होता. चालुक्य राजवंशाची स्थापना ही कोणी केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर पुलकेशी प्रथम हा जो राजा आहे किंवा हा जो शासक होता तर याने चालुक्य राजवंशाची स्थापना केलेली आहे. मग याच्यावरती आपण काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स देखील पाहूया. चालुक्य राजवंशाची स्थापना जी आहे हे पुलकेशी प्रथम यांनी केलेली आहे. इसवी सन 543 मध्ये बदामी म्हणजे काय तर विजापूर जिल्हा आणि कर्नाटक येथे आपली राजधानी स्थापन केली आणि सत्याश्रय आणि रणविक्रम या पदव्या देखील धारण केल्या होत्या. महत्वाचा प्रश्न होता आणि हा प्रश्न 2023 ला TCS मध्ये विचारला होता आणि 2023 लाच हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्य सैनिक आणि सुधारकाने तरुणांना शिक्षित करण्यासाठी ऐक्यवर्तिनी सभेची स्थापना केलेली आहे? सरळ सरळ प्रश्न आपल्याला विचारलाय की खालीलपैकी कोणी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना केली आहे? त्याचा उद्देश काय होता लक्षात ठेवा. तरुणांना शिक्षित करणं हा जो आहे हा त्याचा उद्देश होता.
आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर वासुदेव बळवंत फडके यांनी ऐक्यवर्धिनी सभेची स्थापना केली होती. स्थापना कधी केली होती तर 1873 मध्ये स्थापना केली. संस्थापक लक्षात ठेवा वासुदेव बळवंत फडके होते आणि याचा उद्देश होता समाजामध्ये समानता, ऐक्य आणि समन्वय निर्माण करणे. तसेच तरुणांना शिक्षित करण्याचं काम सुद्धा ऐक्यवर्धिनी सभेने केलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीच्या संरचनेमध्ये प्रावरणाच्या खाली गाभा प्रामुख्याने डॅश यापासून बनलेला आहे. हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. एक वेळा आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न जशास तसा विचारण्यात आला होता. पृथ्वीच्या संरचनेमध्ये प्रावरणाच्या खालील गाभा जो आहे, खालील गाभा तो कशापासून बनलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर लोह या खनिजापासून बनलेला आहे. पहा पृथ्वीच्या प्रावरणाच्या खालील गाभा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील बाबींपैकी एकासाठी तिरुपूर प्रसिद्ध आहे की त्याची निर्यात जगाच्या अनेक भागामध्ये केली जाते. प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न सरळ सरळ विचारलाय की तिरुपूर जे आहे हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे, ते कशासाठी प्रसिद्ध आहे आणि त्या वस्तूची जी निर्यात आहे ही जगाच्या खूप किंवा अनेक भागामध्ये केली जाते. म्हणजे तिरुपूर कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. जे काही विणलेले कपडे आहेत त्यासाठी प्रसिद्ध आहे पहा तिरुपूर. आणि तिरुपूर जे आहे या ठिकाणाहून पूर्ण जगामध्ये विणलेल्या कपड्यांची निर्यात सुद्धा केली जाते. मग यावरती काही प्रश्न आहेत ते पहा. भारताची टेक्सटाईल राजधानी कोणती आहे तर तामिळनाडू. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, टेक्सटाईल राजधानी कोणती आहे? तामिळनाडू. आणि तामिळनाडू राज्यातील तिरुपूर हे जे शहर आहे हे भारताचे टेक्सटाईल हब किंवा निटवेअर कॅपिटल या नावानं सुद्धा ओळखलं जातं. याची जी निर्यात आहे ही मोठ्या प्रमाणावरती घेतली जाते. या ठिकाणाहून टी शर्ट, अंतर्वस्त्र आणि इतर विणलेले जे काही सुती कपडे आहेत हे जगभरातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना निर्यात केले जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लेखक कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आणि मित्रांनो आपल्याला लेखक आणि टोपण नाव यांच्यावरती जे प्रश्न असतात ना हे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यासाठी आपण एक डीपमध्ये व्हिडिओ सुद्धा घेतलेला आहे. त्यामध्ये मराठी साहित्यातील 30 लेखक आहेत आणि त्यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं ते सुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी विचारलंय की कुसुमाग्रज हे यांचं खरं नाव काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जात होतं. आणि 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस असतो आणि याच दिवशी मराठी भाषा दिन जो आहे तो साजरा केला जातो. मग या ठिकाणी अजून आपण काही लेखक आणि त्यांची टोपण नावं पाहूया. कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले. आणि केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे. या 2 नावामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. केशव कुमार आणि केशव सूत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1 मे 1960 ला 12 मंत्रालय विभाग होते. खालीलपैकी कोणते त्यामध्ये समाविष्ट नव्हते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती 3 प्रश्न लक्षात ठेवा. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1960 ला महाराष्ट्र स्थापन झाला. त्यावेळी किती मंत्रालय होते? तर 12 मंत्रालय होते. आणि ज्यावेळी महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते. लक्षात ठेवा 26 जिल्हे होते, 12 मंत्रालय होते. आणि दिलेल्यापैकी कोणतं मंत्रालय किंवा कोणते असा घटक आहे जो त्यामध्ये समाविष्ट नव्हता? यामध्ये नियोजन विभाग, सहकार आणि ग्रामीण विकास विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा विभाग, सिंचन आणि ऊर्जा विभाग. तर यापैकी कोणतं असं मंत्रालय आहे त्यामध्ये समावेश नव्हतं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ए आणि सी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2. यामध्ये पहा ए म्हणजे काय आहे तर नियोजन विभाग आणि सी म्हणजे काय आहे तर अन्न आणि नागरी पुरवठा विभाग. हे जे 2 विभाग आहेत किंवा हे जे 2 मंत्रालय आहेत हे महाराष्ट्र स्थापन झाला त्यावेळी अस्तित्वात नव्हते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यांमुळे डॅश तयार होत आहेत. सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. भूगोल हा घटक हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न आपल्याला एक वेळा 12वीचे जे पेपर झाले होते 2024 चे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता रिकाम्या जागेमध्ये. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांनी आणलेल्या गाळांच्या साठ्यामुळे काय तयार होतात? तर उत्तरेकडील मैदान जे आहेत हे तयार होतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मग याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते
समजावून घ्या. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा या मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या जेवढ्या काही आहेत त्यांनी आणलेल्या गाळाच्या साठ्यामुळे उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती झाली आहे. सिंधू नदीपासून पूर्वेस नामचा बरवा हे पर्यंत असणारं हे मैदान विस्तारलेलं आहे. ऑप्शन 2 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 80% जास्त जलसिंचन उपसा प्रकारचे आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे आणि एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा 1 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये 80% जास्त जलसिंचन उपसा प्रकारचा आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये 80% जास्त जलसिंचन हे उपसा प्रकारचं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल कोल्हापूर. यानंतरचा प्रश्न आहे, आगरिया, आंध, माझी आणि पाओ या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळून येतात? या ठिकाणी काही महत्त्वाच्या जमाती दिलेल्या आहेत, त्या सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि जे काही आपले गडचिरोली पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी असतात मित्रांनो, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे थोडेसे लक्षात ठेवा. आगरिया, आंध, माझी आणि पाओ या जमाती आहेत आणि ह्या कोणत्या राज्यामध्ये मुख्यतः आढळून येतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर छत्तीसगड या राज्यामध्ये आढळणाऱ्या ह्या जमाती आहेत आणि हा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि छत्तीसगडच्या जंगलामध्ये राहणाऱ्या ह्या जमाती आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर होईल छत्तीसगड. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा हा संमत केला होता? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. 24वी घटना दुरुस्ती कायदा हा संमत केला, पण तो संमत करण्यामागे एक कारण होतं, कारण एक केस प्रकरण होतं आणि त्याचा परिणाम म्हणून हा 24वी जी घटना दुरुस्ती कायदा आहे तो संमत करण्यात आला होता. तर तो खटला होता ऑप्शन क्रमांक 1. तर गोलकनाथ खटला जो आहे याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे तो संमत केला होता. गोलकनाथ खटला काय आहे नेमकं हे आपण एका शॉर्ट्स व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तो शॉर्ट्स व्हिडिओची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? प्रश्न समजावून घ्या. प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, प्रश्न थोडासा मोठा आहे पण खूप सोपा असणार आहे. भारतीय राज्यघटनेतील असा कोणता अनुच्छेद आहे जो भारताबाहेर राहणारे लोक आहेत पण भारतीय वंशाच्या असणारे, लक्षात ठेवा, भारताबाहेर पण भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित तरतुदी संदर्भात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अनुच्छेद 8 हा जो आहे तर हा भारताबाहेर राहणाऱ्या पण भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित असणाऱ्या संदर्भात आहे अनुच्छेद 8. मग या ठिकाणी अजून काही 2 पॉइंट्स आहेत. भारतीय संविधानाने देशातील जनतेला एकल नागरिकत्व प्रदान केलेलं आहे. जरी ते ज्या राज्यामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये राहत असतील तरी ते सर्व लोक भारत देशाचे नागरिक आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता. त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्नने म्हाडा भरतीसाठी सुद्धा 1 वेळा विचारण्यात आला होता. ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत कोणत्या संस्थानावरती ताबा मिळवला गेला नव्हता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर जयपूर या संस्थानावरती ताबा मिळवला नव्हता. मग या ठिकाणी अजून काही आपण महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत. तर ब्रिटिशांनी खालसा धोरणाअंतर्गत ताबा मिळवलेली संस्थाने, जे की लॉर्ड डलहौसी त्याचा कार्यकाल होता 1848 ते 1856, या काळामध्ये भारताचे गव्हर्नर जनरल असताना त्यांनी खालसा धोरण हे स्वीकारलं होतं. आणि खालसा झालेली संस्थाने कोणकोणती होती? सातारा 1848, जैतपूर 1849, संबळपूर ओरछा 1849, बघाट 1850, झाशी 1853, नागपूर 1854, करौली 1855 आणि अवध 1856. तर ही जी काही संस्थानं आहेत तर ही खालसा झालेली संस्थानं होती. त्यामध्ये लक्षात ठेवायचं, जयपूरचं नाव कोणत्याही ठिकाणी आलेलं नाही. यानंतरचा प्रश्न आहे, जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित व्यक्तिमत्व आहे? हा सुद्धा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जयंत नारळीकर हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. विज्ञान म्हणजेच सायन्स या क्षेत्राशी संबंधित आहेत पहा जयंत नारळीकर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे,
डॅश समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) या अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 प्रश्न हे तयार होतात. महाराष्ट्र व गुजरात राज्यासाठी विशेष तरतुदी ज्या आहेत ह्या कोणत्या अनुच्छेदामध्ये केलेल्या आहेत? तर अनुच्छेद 371(2) मध्ये केलेल्या आहेत. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की कोणत्या समितीच्या शिफारशीवरून ते करण्यात आलेलं आहे? तर ती समिती होती ऑप्शन क्रमांक 3 गोविंद वल्लभ पंत समिती यांच्या शिफारशीवरून किंवा या समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2) अन्वये महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे होय. ही आर्थिक विकासाची व्याख्या कोणी मांडलेली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 4 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे. ही आर्थिक विकासाची एक व्याख्या आहे आणि ही मांडलेली आहे पहा कोणी? तर ऑप्शन क्रमांक 1 तर प्रोफेसर मायर आणि बाल्डविन या दोघांनी मिळून ही आर्थिक विकासाची व्याख्या मांडलेली आहे. याच्यावरती काही महत्त्वाचे असणारे पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात होणारी वाढ. इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज ॲन इन्क्रीज इन पर कॅपिटा इन्कम. ही आर्थिक विकासाची अत्यंत महत्त्वाची असणारी व्याख्या आहे. ही मायर आणि बाल्डविन या दोघांनी मांडलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून कोणत्या राज्यात पाऊस पडतो? हा प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार 2023च्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता. परतीच्या मान्सूनचा परिणाम म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पाऊस पडतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर तामिळनाडू या राज्यामध्ये पाऊस पडतो. मग का पडतो याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. तर याच पावसाला ईशान्य मोसमी वारे देखील म्हणून ओळखलं जातं. मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरावरून पूर्वोत्तर राज्य जे आहेत पश्चिम बंगाल इत्यादी या भागामध्ये प्रवास करतात आणि सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यांमध्ये हे वारे जे आहेत हे उलट दिशेने प्रवासाला सुरुवात करतात आणि परत येताना सोबत वारे जे आहेत ते बाष्प गोळा करत येतात आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देऊन जातात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहेत. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये जवळपास 60 व्हिडिओज असणार आहेत. डेली व्हिडिओ येणार आहेत जे आपल्याला MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरतीसाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामध्ये आपण TCS पॅटर्नचे काही प्रश्न, सोबतच MPSCचे काही प्रश्न आणि करंट अफेअर्सचे काही प्रश्न असे ॲड करून महत्त्वाचं रिव्हिजन घेणार आहोत. आणि आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.